मित्रांनो, जर तुम्हाला वाटतंय की मी खूप सुख शांतीने राहतोय आणि मला कुणापासूनच धोका नाही, तर मित्रांनो तुम्ही खूप मोठी चूक करताय. तुमच्याच आजूबाजूला असे खूप सारे लोक असतात जे तुमची माहिती काढतात आणि तुमच्याच विरोधामध्ये त्याचा वापर करतात. तर या लोकांपासून तुम्हाला धोका आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि हेच धोके टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुमच्या आजूबाजूला असे खूप सारे लोक आहेत ज्यांना तुम्ही आपली पूर्ण माहिती देत असता आणि त्याच माहितीचा वापर करून ही लोक तुमच्याच विरोधात कधी ना कधी कारस्थान करू शकतात. तर या कोणत्या 7 गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला लपवल्या पाहिजेत हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे. तर या 7 गोष्टी ऐकल्याशिवाय तुम्ही कुठंच जाऊ नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्याआधी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्टबद्दल आपण बोलणार आहोत. पहिली गोष्ट आहे तुमचं इन्कम. आता इन्कम कधीही कुणासोबतही शेअर करायचं नसतं, हे सगळेजण आपल्याला सांगत असतात. बघा, त्याच्या मुख्य 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे जर तुमचं इन्कम हे कमी असेल, ॲव्हरेज असेल, बिलो असेल, तर ते तुम्ही कधीच कोणाला शेअर करायचं नाही. आणि ते जर माहीत झालं तर लोक काय करतात, तुम्हाला ग्रँटेड घेतात, तुम्हाला कमजोर समजतात, तुम्हाला मूर्ख समजतात आणि तुमच्या विरोधात आर्थिक अडचणी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही त्यांना मदत मागणार या हिशोबाने ते काय करणार, तुमच्यासोबत दोस्तीच करणार नाही, तुम्हाला मदतच करणार नाही, तुम्हाला जवळच येऊ देणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुमचं इन्कम हे खूप चांगलं आहे, खूप जास्त आहे, तर तुमच्याकडे खूप सारे लोक हे तुम्हाला मदतीला येतील. याचं मेन कारण असं आहे की कारण जे तुम्हाला मदत करत आहेत म्हणजे ते तुम्हाला मदत करण्याच्या हिशोबानं येणारे जी लोक आहे ती कमी असतात. कारण त्यांना माहीत आहे की मी आज जर याला मदत केली तर हा मला पुढे चालून खूप मोठी मदत करू शकतो, किंवा मला मदत मागायची आहे तर मी आज थोडंसं मदत करतो. म्हणजे असं म्हणतात ना, बेल देऊन आंबा पाडणे. जणाला दाखवता की माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, घोडा आहे, सगळंच आहे, आणि हे सगळं बघून एखादा माणूस तुमच्याकडे मदतीसाठी आला आणि त्यावेळेस तुम्हाला जर वाटलं की हा माणूस योग्य नाही मदतीच्या, काहीतरी रिझन देऊन तुम्ही त्याला नाही म्हटलात, किंवा तुम्हालाच काहीतरी अडचण आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्याला ती पैसे देण्यासाठी किंवा ती आर्थिक मदत करण्यासाठी किंवा कोणतीही मदत असेल त्यासाठी तुम्ही असमर्थ असाल, त्यावेळेस तो माणूस समजून घेत नाही. तो माणूस तुमच्याच विरोधामध्ये जाऊन काहीतरी बोलायला सुरुवात करतो. तो लोकांना सांगत असतो किंवा आजूबाजूला सांगत असतो की तो माणूस खूप खराब आहे, त्याच्याकडे सगळं असताना तो आम्हाला मदत करत नाही. दुसरी गोष्ट आहे मजबुरी. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या अडचणीत आहात, तुम्ही कुठं मजबूर आहात, हे दरवेळेस कुठंतरी जाऊन काही लोकांना सवय असते. बघा, माझं असंच झालं, माझं तसंच झालं, मला हेच अडचण झाली, मला तेच अडचण आहे, म्हणजे सारखं रडगाणं गात असतात. हे रडगाणं गाणाऱ्या लोकांजवळ कोणी बसायला तयार नसतं. तुम्ही त्याच्याकडे जायला गेलात तर तो लांबूनच म्हणेल, अरे बापरे, हा आला, आता काहीतरी रडगाणं सांगतोय, चला निघा. तर तू तिथून निघून जाता. किंवा त्याला जर वाटलं की याला आपण चांगल्या आर्थिक अडचणीमध्ये पोचवू शकतो, आपण त्याला कर्जबाजारी करू शकतो, याच्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाजवळ काही ना काही तर आपलं असेट्स असतं. तर काही अशी लोकंसुद्धा आहेत की तुम्हाला आर्थिक अडचणी आणू शकतात आणि तुम्हाला काहीतरी एक वेगळी गोष्ट मार्गावर घेऊन जाऊ शकतात. तिसरी गोष्ट आहे, भरपूर वेळेस खूप जण आपल्या मित्रपरिवाराला किंवा आपल्या आजूबाजूच्याला किंवा आपल्या प्रियजनाला सांगत असतात की मी या चुका केल्या, मी या चुका केल्या, मी असं केलं, मी तसं केलं, आणि तुमच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही सांगत असता. आणि जोपर्यंत तो मित्र आहे तोपर्यंत ते सगळं तुम्ही मस्त त्याला सांगत असता, तो पण ऐकून घेत असतो, तो पण तुमच्या गोष्टी सांगत असतो. हे दोघाला पण लागू पडते. त्यावेळेस तुमच्यामध्ये भांडणं झाली किंवा तुम्ही कोणत्या तरी कारणाने वेगळे झालात तर तुम्हालाच त्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला सुरुवात होते. यार, ही गोष्ट मी त्याला सांगितली, आता तो माझ्या विरोधात काहीतरी वापर करणार तर नाही. ह्या सगळ्या ज्या भीती असतात तो तुम्हाला नेहमी खात असते, नेहमी तुम्हाला भीत असते. ही गोष्ट त्याला उगाच सांगितली, ही गोष्ट त्याला माहीत असायला नाही पाहिजे. ह्या गोष्टी कुणाला सांगत जाऊ नका. दुसरी गोष्ट आहे, जसं तुम्ही पास्ट कुणाला सांगायचं नाही किंवा पास्ट मिस्टेक्स तुम्ही कुणाला सांगायचे, तसंच तुम्ही कुणाला फ्युचर प्लॅनसुद्धा सांगायचं नाही किंवा फ्युचरमध्ये मी हे करणार आहे म्हणून कधी सांगायचं नाही. भरपूर वेळेस आपण सोशल प्रेशर असतं किंवा तुम्ही काय करतो रे म्हणून जे क्वेश्चन असतात त्या क्वेश्चनला उत्तर देण्यासाठी तुम्ही फ्युचर प्लॅन्स वगैरे सांगत असता. तुम्ही काय, मी काय, सगळ्यांनीच आतापर्यंत ते सांगितलेलं असतं, परंतु हे एका पॉईंटला जाऊन आपल्याला कधीही चुकीचं ठरतं. कारण ही बघा, ही प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला अनुभवायला मिळतात की यार मी त्या गोष्टी त्यावेळेस सांगितल्या. म्हणजे सध्या जर तुम्हाला एखाद्या गोष्टी, सध्या जर कोणी तुम्हाला विचारलं की यार तू काय करतोय, तुझं फ्युचर प्लॅन काय, तर त्यावेळेस आपण थोडंसं मोटिवेट होतो आणि एखाद्याला जर सांगायचं म्हटलं की आपण काय करतो, आपल्याजवळ जात आहे, हा काय करणार आहे, आता विचारतोय म्हणजे काहीतरी सांगायला पाहिजे, म्हणून आपण काय करतो, थोडंसं मसाला लावून फ्युचर प्लॅन सांगत असतो. नेमकी आपल्यासोबत होत नाही किंवा त्याच्यामध्ये अडचणी येतात. तर याच गोष्टीवरून
मला असं वाटतं आहे की तुम्ही फ्युचर प्लॅन्स किंवा तुम्ही फ्युचरमध्ये काय करणार आहात, भविष्यामध्ये तुमचा काय प्लॅन आहे किंवा तुमचा जो रोड मॅप आहे ते कधीच तुम्ही कुणाला शेअर करू नका. तोपर्यंत करू नका जोपर्यंत ते सक्सेसफुली होत नाही. जोपर्यंत तुम्हाला वाटतं की आता याच्यामध्ये मला काही धोका उरलेला नाही आहे, तर तोपर्यंत तुम्ही सांगू नका. हे 100% प्रूव्हन गोष्ट आहे, ते सक्सेसफुल होणार नाही. ठीक आहे. खूप जण म्हणतात की मी सांगून करतो. सांगून सगळ्यांच्या गोष्टी होत नाहीत मित्रांनो. याच्यामागे काय सायन्स आहे मला पण माहीत नाही, परंतु 90% लोकांना मला हेच म्हणताना ऐकतोय की यार मी कुणाला तरी काहीतरी गोष्ट सांगतोय पण ती गोष्ट माझ्यासोबत होत नाही. तू तर हे करणार होता, तुझं तर प्लॅन एवढं भारी होतं, त्यावेळेस खूप भारी भारी सांगत होता, आता काय झालं, आता काय झालं. तर हे प्रश्न विचारत असतात आणि मजा घेत असतात. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा प्लॅन सांगायचा नाही. तुम्ही गुपचूप सोमडेत गुमडे जे म्हणतात का ती गोष्ट करायची आणि केल्यानंतर मग लोकांना प्रश्न विचारू द्या, त्याच्याबद्दलची नंतर तुम्ही उत्तर द्या की माझा हा 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 रोड मॅप होता. मी तर म्हणेन ते पण नका सांगू. सिक्रेट या जगामध्ये खरं बोलणाऱ्यापेक्षा खोटं बोलणाऱ्याचं. तर चौथी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे घरातल्या गोष्टी. प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी अडचणी असतात आणि काहीतरी वादविवाद असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेर सांगायचा प्रयत्न करत असतो. बाहेर म्हणजे नेमकं कुणाला, अनोळखी व्यक्तीला आपण सांगत नाही, परंतु आपल्याच जवळच्या मित्रांना, आपल्याच जवळच्या नातेवाईकांना जे तुम्हाला असं वाटतंय की बाबा याला सांगायला पाहिजे आपण. ठीक आहे. तुम्ही तुमचं मन हलकं करता, पण ते पुन्हा तुमचं कधी घर हलकं करतील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की ही गोष्ट कधी करू नका. त्याच गोष्टी तुम्ही घरातल्या गोष्टी सांगता, घरातल्या गोष्टी सांगितल्यानंतर ती लोक समोर पास करतात किंवा तो त्याचा कोणतरी जिगरी असतो, त्याला तो सांगतो की असं 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 आहे. ठीक आहे. मग तो त्याच्या पुढे सांगतो असं असं आहे आणि असं करत 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 सर्कल पूर्ण होतं आणि ती गोष्ट तुमच्या कानावर येते. आणि असं बघता बघता हे सगळ्याच गावाला माहीत होतं, सगळ्या समाजाला माहीत होतं, समजा तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या नातेवाईकांना माहीत होऊन होतं आणि ही सगळी गोष्ट माहीत होती. आणि याचा परिणाम असा होतो, ही लोक तुम्हाला तुमच्या घरच्याला मूर्ख समजतात आहेत. जी गोष्ट आहे तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस, म्हणजेच काय, तुमची कमजोर बाजू आणि तुमची मजबूत बाजू. हे जर समोरच्या व्यक्तीला जर माहीत असेल, तुम्हाला विरोध करणाऱ्या व्यक्तीला जर माहीत असेल, तुमच्या एनिमीला जर माहीत असेल, तुमच्याबद्दल कारस्थान करणाऱ्या लोकांना जर माहीत असेल, तो तुम्हाला कुठं आणि कसं गाठायचं हे त्याला पक्क माहीत असतं. तुमचं मजबूत बाजू कुठं आहे त्या ठिकाणी तो अटॅक करणार नाही. तुमची कमजोर बाजू कोणती आहे त्या दुपत्या नजला मात्र तो लगेच दाबणार आहे. त्याच्यामुळे तुमची कमजोर बाजू कोणती आहे, तुमची स्ट्रेंथ कोणती आहे ही तुम्ही कळू देऊ नका. स्ट्रेंथ माहीत झाली तर तो त्याबद्दल प्रिपेअर होऊन जाईल की मजबूत ही बाजू आहे त्याची, तर या ठिकाणी आपण मजबूतीने राहायला पाहिजे. तो त्या ठिकाणी ढाल तयार करेल आणि कमजोर बाजूला तो चालून येईल, कारण त्याला माहिती आहे की या ठिकाणी हा कमजोर आहे. ठीक आहे. तुमचे मित्र आणि तुमचे शत्रू ही लोकांना कळू देऊ नका. कारण बघा, ज्या दिवशी तुमच्या शत्रूंना कळेल की हे तुमचे मित्र आहेत, तर त्यावेळेस तो त्यांना लगेच जाऊन भेटेल आणि तुमच्याबद्दलच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत एक तर काढून घेईल. कारण तुमच्या मित्रांना तुम्ही सगळं शेअर केलं असता. मी तुम्हाला पहिल्याच पॉईंटमध्ये सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे सगळं शेअर करता, तर तो तिथं जाऊन त्यांचा मित्र बनवू शकतो, त्यांच्याकडून तुमच्या काही गोष्टी काढून घेऊ शकतो. तुमची स्ट्रेंथ काय, तुमची विकनेस काय हे तिथून त्याला कळू शकतं, कारण आपण मित्रांना सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. तर त्या ठिकाणाहून तो तुमचं सगळी इन्फॉर्मेशन काढू शकतो. त्या प्रकारे तो तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यावेळेस तुमचा शत्रू तुमच्या मित्रांना त्याच्याकडे ओढेल, त्यावेळेस तुमच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या मित्राला सगळीच माहीत असते आणि ती तुमच्या विरोधात वापरू शकतो. म्हणून तुमचे मित्र कोणते आहेत, तुमचे शत्रू कोणते आहेत हे कधीच कुणाला कळू दे. चॅरिटी करणे, सातवी गोष्ट म्हणजे चॅरिटी करणे. कुठेही जाऊन मदत करत बसणे आणि कुणालाही आर्थिक मदत करत बसणे. ठीक आहे. असं मोठमोठ्या ठिकाणी जाऊन आर्थिक मोठी मोठी रक्कम देणे. यावेळेस काय होतं, खूप जण हे कशासाठी करतात, खूप जण हे लोकांच्या समोर येण्यासाठी, नजरेमध्ये येण्यासाठी, मी चांगला आहे दाखवण्यासाठी करतात. हे तुम्ही तेव्हाच करा मित्रांनो ज्या वेळेस तुमच्याकडे चॅरिटीची एक संस्था असेल. तुम्ही त्याच्या अंडरमध्ये केलात तर ठीक आहे, परंतु काहीतरी अटेन्शन मिळावं, लोक मला काहीतरी चांगलं मिळावं म्हणून तर तुम्ही नेहमी कुठंतरी पैसे देत असाल, मदत करत असाल, तर ह्यामध्ये काय होतं, लोकांची तुमच्याबद्दलची जी भावना आहे ती अशी होती की हा नुसताच दिखाव्यासाठी सगळं करतो आहे, याच्या म्हणजे मनातून ह्या गोष्टी करत नाही. कारण तुमच्याकडे ऑफिशियल काही त्याच्या गोष्टी नसतात. तर या गोष्टीपासून टाळल्या पाहिजे. म्हणजे हे सगळं आपलं जे गोष्टी आहेत हे सगळ्या मिस्टेरियस असल्या पाहिजे. जर तुम्ही मिस्टेरियस असलात तरच तुम्ही टिकून राहाल. म्हणजे अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण मिस्टेरियस राहिलं पाहिजे. तुम्हाला लोकांना सांगायचंच नाही की तुमचं नेक्स्ट मूव्ह काय, किंवा लोकांना कळलंच नाही पाहिजे की तुमचं नेक्स्ट मूव्ह काय, प्लॅन काय, तुम्ही काय करताय.
इन्कम किती आहे, तुमचे मित्र कोणते आहेत, तुमचे शत्रू कोणते आहेत, तुम्ही तुमच्या घरामध्ये काय गोष्टी चालतात, तुम्ही कोणत्या सिच्युएशनमधून जात आहे, तुम्ही चांगले आहेत वाईट आहेत, काहीच कळू देऊ नका, काहीच कळू देऊ नका. जेणेकरून तुम्ही ॲट्रॅक्टिव्ह राहाल, तुम्ही डिमांडेड राहाल. तुम्हाला लोक डायरेक्ट ग्रँटेड घेणार नाहीत, तुमच्यासोबत सो राहतील, तुमच्यासोबत चांगलं राहतील, डायरेक्ट तुमची खिल्ली उडवणार नाहीत किंवा तुम्हाला डायरेक्ट भेटण्यासाठी येणार नाहीत. त्यांना माहीतच नसतं की तुम्ही नेमकं आहेत काय. तुमच्या भोवती हे मिस्टेरियस जे सर्कल आहे हे क्रिएट करून ठेवलं पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अजून मी कोणत्या पॉईंट्स ॲड करायला पाहिजे होत्या, अजून तुमचे काय ओपिनियन आहेत तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपण त्याही गोष्टीला समोर चालून इन्क्लूड करू शकतो. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा सुपर टेक मराठी.